सोलापूर शहरात लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान संध्याकाळी 6 वाजता संपल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा विश्वास असल्याचं बोलून काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रामलाल चौक ते भैया चौकात जल्लोष साजरा करत रॅली काढली। याच दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार हे दाखल झाले आणि कार्यकर्त्यांना तेथून जाण्यास सांगितले। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना पाहताच मात्र कार्यकर्ते जे आहेत ते इकडे तिकडे गेल्याचं पाहावयास मिळालं आहे। कार्यकर्त्यांनी कसा जल्लोष साजरा केला आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। भारतीय जनता पार्टी दोनदा मुलगी वाजली होती पण आता ते बंद पडलेले। जनतेने हे मतदान हातात घेतलं होतं। आमदार प्रणितीला ग्रामीण भागात शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आशीर्वाद व त्यांना लोकांचा प्रोत्साहन होता आणि आम्ही आता दिवसभर फिरतोय आणि सगळीकडे बघतोय की हाताला मतदान होतंय, काँग्रेसला मतदान होतंय आणि 100% लोकांचा आम्हाला ह्या ठिकाणी विश्वास आणि त्यांचा आशीर्वाद आहे आणि 4 जूनला तरी हे 100% सोलापूर शहरामध्ये जनतेच्या आशीर्वादाने खासदार होणार। तुमच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपविरोधात आक्रमक होताना दिसले, भाजपच्या विरोधात घोषणाबाजी होताना दिसली, नेमकं काय कारण आहे याच्या पाठीमागचं? त्या भागात 10 वर्षाचा राग आहे। तरी ज्या पद्धतीने 10 वर्षामध्ये खोटं सांगून आदरणीय शिंदे साहेबाला पाडलं, एवढ्या मोठ्या देशाच्या नेत्याला पाडलं, तर 10 वर्षामध्ये त्यांचे खासदार दिसले देखील नाहीत। एक जनतेच्या मनामध्ये रोष होता आणि आता आम्हाला विजयाची खात्री आहे। त्यामुळे आमच्या प्रत्येकाच्या अंगामध्ये एक स्पीड आहे आणि एक आम्हाला कॉन्फिडन्स आहे। स्वतःला वाटतं की ताई येते, लोकांनी आम्हाला तशा पद्धतीने आशीर्वाद दिला। आज 4 जूनचा हा जल्लोष जो आहे म्हणजे 4 जूनचा निकाल लागण्यापूर्वी आपण जी रॅली काढली तर हा त्यापूर्वीचा आहे का जल्लोष आनंदाचा? हो 100% कार्यकर्ते ग्रामीण भागात आम्हाला सांगतात की 60% मतदान झालं, 70% मतदान झालं, 80% गावच्या गाव मतदान झालंय। सोलापूर शहरात देखील चांगल्या पद्धतीने मतदान झालं। मी दिवसभर अनेक बूथवर गेलोय, त्यामुळे आम्हाला विजयाची या ठिकाणी खात्री आहे।